जय भीम नमो बुद्धायत. मी प्राध्यापक विनोद बागडेत. आज आपण पाहतो आहेत लॉर्ड बुद्धा टी व्हीवर. आपल्यासोबत आहे भिक्खू संगत. वंदामी चैतीय सब्ब ठाणे स्टुपटीस तिथं शारीरिक धातू महाबोधी बुद्धरूप सकल सदा. जिथे जिथे बुद्धांचे चैत्य आहेत तिथे आपण वंदन करण्यासाठी जातो. आणि आज भारतामध्येच नाही तर विश्वामध्ये दीप उत्सव मोठ्या उत्साहाने याचं कारण असं आहे की जेव्हा सम्राट अशोक यांनी 84,000 विहाराची निर्मिती केली आणि या दीप उत्सवाला सुरुवात झाली, तर आज आपण आहोत जय भीम नगर बुद्धविहार इथे आहोत. इथे भिक्खू संघ आहेत. तर या वैशाख बुद्ध जयंतीचा वैशाख दीप उत्सव हा कार्यक्रम घेण्यामागचा काय उद्देश आहे, काय हेतू आहे, आपण जाणून घेऊया भिक्खू संघाकडनं. वंदामी भत्ते. मंगल सर. तर आज पहिल्यांदा लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचे सगळे पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी विहारात स्वागत करतो. पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक मेसेज जावा या निमित्तानं आपल्या सर्वांसमोर एक व्हेनरेबल विशुद्धानंद बुद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक बुद्ध जयंती दीप महोत्सव दादरच्या पवित्र चैत्यभूमी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य आहे की इतिहासात पहिल्यांदा मुंबई शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे आणि त्याचं नेतृत्व आदरणीय भिक्खू संघ करत आहे. आमचे गुरुवर्य पूज्य वेदांत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक 36 जिल्ह्यातून जवळपास 100 भिक्खू एकत्र आलेले आहे आणि 100 भिक्खूंच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील जवळपास 15 बौद्ध धम्मगुरूंची भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण या कार्यक्रमाला निमंत्रित करत आहोत. एक चांगला मॅसेज बुद्धी इंटरनॅशनलला जावा, जसं की थायलंड, जपान, श्रीलंकामध्ये दीप महोत्सव मोठ्या प्रमाणात होतो आहे. की आपण बघतो की भारतामध्ये बुद्ध जयंती साजरी करत असताना जिकडं तिकडं सकाळी विहारामध्ये मेणबत्ती पेटवल्या जाते, दीप प्रज्वलन केलं जातं आणि दिवसभरातला तो कार्यक्रम असतो. परंतु बुद्ध जयंतीच्या आदल्या रात्री पहिल्यांदा चैत्यभूमीमध्ये एक विशेष कार्यक्रम होत आहे की बरोबर 12 वाजता बुद्ध जयंतीला सुरुवात होत असताना पहिला दिवा बुद्ध विचाराचा, बाबासाहेबांच्या विचाराचा, महापुरुषाचा विचाराचा असावा. तो दिवा एक ज्ञानाचा प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आहे आणि तो दिवा चैत्यभूमी त्या ऐतिहासिक भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आणि उपासकांच्या उपस्थितीमध्ये तो पहिला दिवा त्या ठिकाणी चैत्यभूमीला लागणार आहे. याचं विशिष्ट असं आहे की आपण लोकांना आव्हान केलेलं आहे की 1 लाख लोक या कार्यक्रमाला येतील, परंतु आमच्यापर्यंत असा मेसेज आला की 1 लाखापेक्षा जास्त लोक चैत्यभूमीला येणार आहे. कारण अनेक लोकांचे कॉल, अनेक लोकांचे मेसेज, अनेक लोकांच्या भेटीगाठी फाउंडेशनला होत आहे आणि लोक चांगल्या प्रमाणे उत्साहात आहे की आम्ही त्या कार्यक्रमाला येणार आहोत. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की भिक्खू संघाच्या माध्यमातून हा कार्यक्रम मुंबई शहरामध्ये होत आहे आणि त्याचं नेतृत्व आदरणीय भिक्खू संघ करत आहे. मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना परत आव्हान करतो की आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार बनावं. कारण हा कार्यक्रम ना भूतो न भविष्यती असा एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपला एक सहभाग असावा, एक धम्म उपासक या नात्याने आपलं सहकार्य असावं. म्हणून आपल्या सहपरिवारासह सहकुटुंबासह आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने याल ही अपेक्षा बाळगतो. सगळ्यांना आग्राचं धम्माचं निमंत्रण देतो. नमो बुद्ध. अप्पो दीप भव टू बी लाईटेड. आपण हा जो बुद्धाने दिलेला संदेश आहे, आदरणीय भिक्खू संघ आहेत. मला असं वाटते की जेव्हा सिद्धार्थ गौतम तथागत भगवान बुद्ध बनल्यानंतर जेव्हा ते कपिलवस्तूमध्ये आले तेव्हा दीप उत्सवानी ही कपिलवस्तू सजलेली होती. अशाच प्रकारचा हा उत्सव राहील का भंतेजी? नक्की सर, नक्की. त्याचप्रमाणे एक दीप महोत्सव आपण साजरा करतो आहे की ज्याप्रमाणे भगवान बुद्धांचं दिव्यत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्ध नगरीमध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे स्वागत झालेलं आहे, तो एक सण, एक ऐतिहासिक उत्सव म्हणून भिक्खू संघाने त्या दृष्टिकोनाकडून बघितलेला आहे आणि त्याला प्रमाण मानून भिक्खू संघाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कारण देशविदेशातली परंपरा ही भारतातली मूळ परंपरा आहे आणि ती चालू राहावी, अखंडपणे चालू राहावी या हेतूने या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत
बुद्ध जयंती वैशाख दीप उत्सव कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही सर्व भारतीयांनाच, मी बौद्ध उपासक उपासिकांनाच म्हणत नाही, तर सर्व भारतीयांनाच या कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही कोणता संदेश यामार्फत जाईल? दीपोत्सवाच्या कार्यक्रमामुळे जगामध्ये जे काही सध्याला युद्ध चालू आहे, एक देश संपला की दुसरा देश मित्र देश आणि सामान्य नागरिक किंवा कुठलाही व्यक्ती असेल तर त्याला युद्धाचं असलेली परिस्थिती नको आहे. प्रत्येकाला प्रेम पाहिजे, मैत्री पाहिजे, करुणा पाहिजे, समता पाहिजे, बंधुभाव पाहिजे. तर हा संदेश या दीपच्या माध्यमातून जाणार आहे. दीप म्हणजे करुणेचा प्रकाश आहे. हा जो दीप आहे हा अज्ञान दूर करणारा दीप आहे. भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं वैशाख पौर्णिमेला आणि त्यांनी संबंध मानव जातीचं कल्याण केलं. ज्ञान देऊन त्यातली अज्ञान दूर कसं करता येईल, सुखी जीवन कसं जगता येईल, प्रेमानं, मैत्रीनं, बंधुत्वानं. भगवान बुद्धांचं हे आणि बाबासाहेब हे एकमेव असे दोन महान व्यक्ती आहे की ज्यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता जग जिंकलेलं आहे. राजलोकांचे मनं जिंकलेले आहेत, माणसं जिंकलेले आहेत, गरीब लोकांचं कल्याण केलेलं आहे, जे दुःखित आहे त्यांचं कल्याण केलेलं आहे आणि हे ज्ञानानंच केलेलं आहे. म्हणून दीप हे ज्ञानाशी जोडलेलं आहे. बुद्ध जयंतीला जो दीप पेटवणार आहे, आम्ही हे ज्ञान देणार आहोत की युद्ध नको, बुद्ध हवा, मैत्री हवी, करुणा हवी. लोभाने, तिरस्काराने माणसाचे घरं जाळले जातात, त्याने माणूस सुखी होत नाही. तर आम्ही जो दीप प्रज्वलित करणार आहोत, वाहणार आहोत, तर जगाला आम्ही विश्वशांतीचा संदेश देणार आहोत. विश्वशांतीचा संदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2538 वर्षापूर्वी दिला होता. हाच सतत मार्ग अनुक्रमित करून मला वाटते हा भिक्खू संघाने भारतातला हा सर्वात मोठा प्रोग्राम असं मला वाटते. भंतेजी, या कार्यक्रमाचा जो रूट आहे, मार्च आहे, तो कशा प्रकारे राहील, कुठून उत्सवाला सुरुवात होईल, हे जे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे अनुयायी आहे किंवा बौद्ध उपासक उपासिका आहेत यांना जर माहिती झाली तर फारच छान होईल. मी मुळात एक गोष्ट अधोरेखित करून देऊ इच्छितो, जेणेकरून संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचता येईल. जवळपास आता जे पूजनीय भंते बोललेत, भंतंत आर आनंदजी स्थवीर यांनी आपले सर्वांचे गुरुवर्य, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोठं काम आहे. औरंगाबादसारख्या 110 एकरच्या जमिनीवर विजयादशमी साजरी केल्या जाते. हिरंदनी परिसर जिथं आपण बाईट घेत आहात, हे करोडो रुपयाच्या जमिनीवर बुद्ध विहार आहे आणि बुद्धगयाला देखील जवळपास 300 लोक राहतील अशी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर फार मोठं काम आपल्या गुरुवर्यांचं आहे. व्हेन विश्वानंद बोधी फाउंडेशन हे आदरणीय भदंत आर आनंदजी यांनी स्थापन केलं आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील विविध जिल्ह्यातील प्रत्येक सक्रिय भंतेजी, एक जिल्ह्यातून 2-2 असे 75 भिक्षू एकत्रीकरण केलं आणि मुंबईचे जवळपास काही भंते सोडता 25 भिक्षू एकत्रित केलं. तर जवळपास हा 100 भिक्षू एकत्रित घेऊन आणि यामधले जे टॉप लेवलचे भिक्षू आहेत, टॉप लेवलचे म्हणजे ज्ञानानं आज जेवढे काही भिक्षू आहेत ते आम्ही वेल एज्युकेटेड आहेत. माझं स्वतः MA सायकोलॉजीमध्ये आहे. आमच्यामध्ये काही भंतींचं डबल PhD झालेलं आहे, भदंत मैत्रेय घोष, हवेपालजी. तर आम्ही सर्वजण एकत्र होऊन समाजाला एक नवी दिशा दिली पाहिजे. भिक्खू संघाचं एकत्रित करून तरुण भंते एकत्र येऊन दरवेळेस धम्मपरिषदा आणि रेग्युलर चाललेले कार्यक्रममधून अजून काहीतरी नवीन उत्पन्न होते का, किंवा आपण दिलं पाहिजे. तर आमच्या लक्षात आलं की दीपोत्सव हा बुद्धिस्ट कार्यक्रम आहे, कल्चर आहे आणि तो विलुप्त झालेला आहे. तोच कल्चर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर आम्हाला उभं करता येते का, या हेतूनं आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. बुद्ध जयंती, वैशाख दीपोत्सव आणि हा कार्यक्रम सदर भिक्खू संघाच्या नेतृत्वात होत आहे. भंतीने सांगितलंच. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की कोंडविटा लेणी इथून जवळच आहे, अंधेरी पूर्वमध्ये येते. सम्राट अशोकाच्या काळात ती लेणी कोरले गेलेले आहे. मोठा त्याचा इतिहास आहे. त्या लेणीवर जेव्हा बौद्ध समाजामध्ये जनजागृती नव्हती तर काही लोकांनी त्या लेणीला महाकाली नाव देऊन अनेक त्या ठिकाणी रीतिरिवाज चालू केले होते. परंतु जेव्हा लोक सज्ञान झाले, लोकाला कळालं, भिक्षूंनी जनजागृती केल्यानंतर, अरे हे तर बुद्ध आहेत, ही तर बुद्धांची मैत्री आहे, करुणा आहे, मग त्या लेणीला कोंडविटा म्हणून ओळखले जाते.
तर त्या लेणीपासून दादर चैत्यभूमीला जवळपास 15 किलोमीटरचा प्रवास आहे आणि हा 15 किलोमीटरचा प्रवासमध्ये 500 भिक्षू एकत्रित राहणार आहे आणि त्या रूटनं जात असताना जे काही आपल्या एरियामध्ये बौद्ध अनुयायी आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये प्रेम मैत्री करुणा आहे, जे अंधश्रद्धेला थारा देत नाही, जे विज्ञानवादीवर जगतात, जो भगवान बुद्धांच्या संदेशवर जगतात, की जो अनुभव येईल त्यानुसार आपले जीवन जगायचं आहे. तर असे प्रकारच्या विचारांचे, समतावादी विचाराचे सर्व लोक एकत्रित येणार आहेत. जवळपास 25,000 अनुयायी आणि 500 भिक्षू हे मिळून पदयात्रा निघणार आहे. ते आहे विश्वशांती पदयात्रा, जे की आत्ताच्या सध्याला युद्धात हा मॅसेज जाणं भारताकडून, भगवान बुद्ध हा भारताला प्रेझेंट करत असतात. आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान ते सुद्धा सांगतात की मी बुद्धांच्या देशात राहून, अनेक लोक सांगतात आणि हे वास्तव आहे. तर हा भारतातून संदेश गेला पाहिजे की विश्वशांतीसाठी काय चालू आहे. तर विश्वशांती पदयात्रा आपण काढत आहोत. जवळपास ती सायंकाळी 6 वाजता चालू होणार आहे. 6 वाजेपासून 15 किलोमीटरचं अंतर काटत आपल्याला 10-11 वाजेल चैत्यभूमीला. आणि आम्ही मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण या शांतीचा कार्यक्रमामध्ये या. भारताचा कार्यक्रम आहे हा, केवळ एका जातीचा धर्माचा नसून हा बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यक्रम आहे. ज्या संविधानामुळे आज आपण सुख शांती समाधानाने जगतो. 4 पिल्लर उभे आहेत, कायदे बनतात. आपलं हे TV चॅनलचं आहे, हे जे काही 4 पिल्लर आहे, हे 4 पिल्लर बाबासाहेबांच्या संविधानाने दिले. तर हा बाबासाहेब बुद्धांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रणाची गरज बिलकुलही नाही पडली पाहिजे. आपण भारत देश विश्वशांतीसाठी एक मेसेज देत आहे म्हणून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला 11 वाजता दादर चैत्यभूमीला यावं ही आम्ही मागणी करत आहोत. अनेक लोकांचा आम्हाला फोन येत आहेत. बंटीने सांगितल्याप्रमाणे लाखापेक्षा जास्त लोक येऊ शकतात हे निश्चितच आम्हाला कळलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मी अजून एक सांगू इच्छितो उपासकांना की 11 वाजल्यानंतर जो 12चा पहिला ठोका पडणार आहे, तर त्या पहिल्या ठोक्याला आपण या दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. मान्यवरांच्या हस्ते, उपासकांच्या हस्ते, भिक्षू संघाच्या हस्ते, काही प्रमुख विदेशातून भिक्षू येणार आहेत. जवळपास 1000 भिक्षू आहेत. आणि रात्रभर 12 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आपण परित्राण पाठ घेणार आहोत. 28 बुद्ध सूत्रांचं पठण करणार आहोत. जलमदुराई सूत्राचं पठण करणार आहोत, जेणेकरून पाण्यामध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे जे काही दृश्य अदृश्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी मंगलमैत्री करणार आहोत, जे तथागतांनी जलमदुराई सूत्रामधून सांगितलेलं आहे. तर रात्रभर ध्यान, वंदना, परित्राण पाठाचा कार्यक्रम असणार आहे. सकाळी 5 वाजता हा कार्यक्रम समाप्त होईल. समाप्तीच्या वेळी सर्व उपासक उपासिकांना आपण सुंदर प्रकारचा नाश्ता देऊया, अल्पोपहाराची व्यवस्था करूया. आता हा सर्व कार्यक्रम भिक्खू संघ उपासकांच्याच ताकदीवर करत असतात. तर मी असं म्हणेल की अनेक उपासक आमच्याशी जुळलेले आहे, पण अजूनही काही उपासकांना काही संधी घ्यायची असेल, पुण्य करायचं असेल, या होत असलेल्या कल्चरचा, इतिहासाचा भाग व्हायचा असेल, कारण की हा कल्चर एकदा इस्टॅब्लिश झाला तर येणाऱ्या 10 वर्षांतर याचं फार मोठं स्वरूप असणार आहे. आणि हा कार्यक्रम चैत्यभूमीला होणार आहे. सुरुवातीला आम्ही हा कार्यक्रम जुहू चौपाटीला ठेवला होता. नंतर आम्ही आदरणीय भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष, बाबासाहेबांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना हे आम्ही सांगितल्यानंतर साहेबांनी आम्हाला सकारात्मक भावना दाखवली आणि त्यांनी लगेच सांगितलं की भंतीजी हा कार्यक्रम चैत्यभूमीला झाला पाहिजे. तर साहेबांचं, आंबेडकर परिवाराचं धन्यवाद आहे की या भिक्खू संघाच्या कार्यामध्ये ते सक्रिय आहेत, म्हणून हा कार्यक्रम आम्ही दादर चैत्यभूमीला ठेवलेला आहे. तर आपण या कार्यक्रमाला सर्वजण यावा. इथे उपस्थित भदंत करुणा सागर जे आहेत, जे की अजूनही एज्युकेशन करत आहे, कॉलेजमध्ये आहेत आणि धम्माचं कामसुद्धा करत आहेत. फार दिवस रात्र आम्ही धावपळ करून प्रचार प्रसार करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित भदंत काश्यपजी थेरो आहेत, ज्यांचं पुण्यामध्ये फार मोठं काम आहे. अनेक बुद्धविहार निर्मिती केलेल्या आहेत. अनेक लोकांना त्यांच्या सहभागी होऊन त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ते बनलेले आहेत. त्यांच्या बाजूला असलेले भदंत निर्वाण बोधी हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये फार धावपळ करत आहेत. नंतर त्यांच्या अजून बाजूला बसलेले भदंत बोधिशीलजी, अशा आम्ही 10-15 भिक्षू सतत सातत्याने काम करत आहोत. उर्वरित भिक्षू हे त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. तर उपासकांनी मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाला यायचं आहे. ज्यांना स्वच्छतामध्ये रस आहे त्या लोकांनी आम्हाला संपर्क करायचा आहे, किंवा हा कार्यक्रम अजून यशस्वी कसं करता येईल, ज्यांना ही इच्छा आहे त्यांनी आमच्याशी जोडावं. आमचा नंबर देतो.
मी या समितीमध्ये कोषाध्यक्ष आहे. या समितीचे प्रमुख सल्लागार भदंत विनयबोधी महाथेरो जे आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत विश्वबोधी महाथेरो जे आहेत आणि या समितीचे अध्यक्ष भदंत मैत्रेय घोष आवेपाल जे आहेत. भिक्खू कार्याध्यक्ष भदंत आर लामा जे आहेत. भदंत शांतिरत्न जे आहेत. सर्व भिक्खू आम्ही मिळून काम करत आहोत. तर उपासकांनी सुद्धा ज्यांच्यामध्ये ताकद आहे, ज्यांना बोलता येते त्यांनी समोर यावं, ज्यांना श्रमदान करता येते त्यांनी समोर यावं, ज्यांना धनदान करता येते त्यांनी समोर यावं. आपण सर्व मिळून हा कार्यक्रम कोणाचा एकाचा नाही, संकल्पना जरी भिक्षूची असली तरी आपल्या सर्वांच्या हितासुखासाठी आहे. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला निमंत्रण जरी पोचलं नसेल, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा उपासकांना सांगितलं असेल, तेच निमंत्रण समजून कार्यक्रमाला उपस्थित राहावं, कार्यक्रमाला जोडावं, विश्वशांतीचा आपण हा संदेश देऊया, एवढं मी माझं मनोगत इथे व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतोय की बुद्धविहारामध्ये तरुणांची जी गर्दी आहे ती दिवसानुदिवस कमी होत आहे. तर बुद्ध धम्माकडे तरुणाचा कल कसा होईल याबाबत तरुणांना तुम्ही काही सांगू शकाल का भंतेजी? पहिल्यांदा तर तरुणांचा कल कमी होत आहे हे जे आपण बोललात, हे परसेप्शन एवढं काही बरोबर नाही आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा मूवमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता वेळ बदलली आहे. वी आर इन 5G 6G. सो आत्ताचं जनरेशन, आत्ताचा तरुण त्याच्या पद्धतीने बाबासाहेब समजून घेत आहे. मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्लोबली जे रिकग्नायझेशन आहे टुवर्ड्स सोसायटी. सो कंट्रीब्युशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कंट्रीब्युशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स मूवमेंट टू डेव्हलप द सोसायटी अँड चेंज द सोसायटी. तर ह्या शब्दांचा खूप चांगला परिणाम या यंग जनरेशनवरती आहे. आपल्याला हवे तसं करतात किंवा करत नाही आहेत म्हणून त्यांचा कल दिसत नाही आहे असं नाही आहे. त्यांचा कल दुसऱ्या मार्गाने असू शकतो आणि म्हणून त्या जनरेशनला आत्ताच्या साधनांचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अधिकाधिक श्रद्धा, अधिकाधिक बळ, अधिकाधिक बाबासाहेबांच्या प्रती आणि बाबासाहेबांच्या राहिलेल्या कामाला पूर्ण करण्याच्या प्रती आकर्षित करण्याची जी माध्यमं आहेत ती माध्यमं अनुभवी लोकांनी, की जे चळवळीचे लीडर आहेत. सो आपण म्हणूया की आता ते लीड करत आहेत. त्या लीड करणाऱ्या लोकांची ड्युटी आहे की त्या जनरेशनपर्यंत तो एक मॅसेज पोहोचावा. तो साधारणतः योग्य मार्गाने जर पोहोचला नाही तर आत्ताच्या तरुणाईकडे फार वेळ नाही आहे. दे आर बिझी इन सोशल मीडिया, दे आर बिझी इन करियर, दे आर बिझी विथ देअर पर्सनल लाईफ. त्यांच्याकडे आसपास खूप डिस्ट्रॅक्ट करणारे साधनं आहेत. म्हणून आत्ताची जी अनुभवी नेतृत्व करणारी पिढी आहे त्या पिढीने नवीन येणाऱ्या पिढीला बाबासाहेब ट्रान्सफर करताना कोणत्या विचाराचा बाबासाहेब त्यांच्याकडे पोहोचावा याच्यावरती जी मार्ग आहेत ती मार्ग न शोधल्यामुळे अजूनही हा जो गॅप आहे, जनरेशन गॅप म्हणूया आपण, एक जनरेशन गॅप की जे बाबासाहेबांच्या सोबत काम केलेली माणसं, त्याच्यानंतर दुसरी पिढी आली बाबासाहेबांच्या सोबत काम केलेल्या माणसांच्या सोबत काम करणारी माणसं, आता ती दुसरी पिढीसुद्धा आता निघून गेली आहे. आता तिसरी आणि चौथी या दोन पिढ्यामध्ये हा वैचारिक थोडासा संघर्ष दिसून येतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या यथार्थ चळवळीला गतिमान करण्यासाठी तरुणांचं योगदान हे कोणत्या प्रकारे असायला पाहिजे हे तरुणाकडून जाणून घेण्याचा मार्गच आपण ठेवलेला नाही आहे. द्विमार्ग संप्रेषण व्हायला आवश्यक आहे. टू वे कम्युनिकेशन इज देअर, शुड बी देअर. सो वन वे कम्युनिकेशन विल नेवर गेट यू आउटपुट. हे आता तेच झालेलं आहे की एकाच बाजूने कम्युनिकेशन होत आहे, दुसऱ्या बाजूचं कम्युनिकेशन ॲक्सेप्ट केल्या जात नाही आहे, ऐकल्या जात नाही आहे. त्याच्यामुळे जो तरुण आहे तो या जनरेशनपासून कटऑफ वाटतो. आपल्याला तो आपलं ऐकत नाही आहे म्हणून तो कटऑफ आहे की काय असं वाटते, पण ते तसं नाही आहे. ते त्याच्या परीने, त्याच्या विचाराने, त्याच्या माध्यमाने. एक उदाहरण म्हणून मला सांगतो की कालच एका मुलाचा फोन आला आणि त्याला एक 20 मिनिटाचा एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची आहे आणि तो एका फायनेस्ट इन्स्टिट्यूटमधून त्या क्षेत्रातला तो एक प्रावीण्य मिळवलेला तरुण आहे आणि त्याला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या 20 मिनिटाच्या डॉक्युमेंटरी फिल्ममधून मला पोहोचवायचा आहे. आता हीच गोष्ट जर तुम्ही 40 वर्षापूर्वीच्या
चळवळीतल्या माणसाला सांगितले तर त्याचं म्हणणं की बाबा हे पिक्चर काढून काय बाबासाहेब कळणार नाही आहेत. पण आत्ता कळणार. आत्ताच्या जनरेशनला, आत्ताच्या पिढीला शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून, छोट्याशा डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमातून हे बाबासाहेब समजून घेणं आता सहज सोपं होईल. 200 पानाचा बाबासाहेबांचा ग्रंथ वाचायला आता कोणाकडे वेळ नाही आहे, पण 20 मिनिट्सची बाबासाहेबांची सिरीज त्याच पुस्तकावर आहे. सो आउटलाईन ऑफ द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स मुवमेंट. सो एव्हरी यंग जनरेशन आर इंटरेस्टेड टू नो इन शॉर्ट टाईम. आता टाईम नाही आहे लोकांकडे. नाही, आपण जसं टाईम इज मनी म्हणतो, पण एक गोष्ट मला भंतेजी आवर्जून विचारायची वाटते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जे 200 पानाचा ग्रंथ आहे तो 20 मिनटावर किंवा 10 मिनटावर आला, तर मला असं वाटते की त्याच्यामधला आपण पूर्ण भाग समजून न घेता तोडकाच जाईल आणि वाचून जे वाचन संस्कृती होती कुठेतरी या फेसबुक मीडियाच्या माध्यमातून ती वाचन संस्कृती बंद होऊन त्यांना जे पाहिजे ते मिळत नाही आहे, असं मला वाटतं. यावर आपलं काय मत राहील? नाही, वेगळं हे फॉर्मेशन आहे. सायन्स इज ऑलवेज रेडी टू ॲक्सेप्ट द फॉर्मेशन. हे बदलत राहणार आहे. हे फॉर्म आहे. 200 पानाचं पुस्तक ज्यावेळेला वाचायला वेळ होता त्यावेळेला लोकांनी तेच पुस्तक 5-5 वेळा वाचलेलं आहे. बुद्धांडीज धम्मा मी 9 वेळा वाचलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्या खंडामध्ये काय आहे हे मला तोंडपाठ आहे. पण आता तोच बुद्धांडीज धम्मा एका पेनड्राईव्हमध्ये त्या सबमिट झालेला इट आहे. इज कॉल्ड टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना कमी वेळेत समजून घेण्याची जी आयडिया आहे ती आयडिया ही कधीही बेहतर असणार आहे. जसं की अभ्यासक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन आणि संघर्ष हा एक 3-3.5 पानाचा एक चॅप्टर असते. पण त्याच्यातूनही लोकांना पुढचा संघर्ष समजून घेण्याची एक चेतना मिळते की मी बाबासाहेब आंबेडकरांचं एक चॅप्टर वाचलं आणि मला आता समजून घ्यायचं आहे. याचा अर्थ एका विशिष्ट वेळेत समजून घेतलेले पूजनीय बाबासाहेब प्रदीर्घ प्रवासातला बाबासाहेब समजून घेण्याच्या दिशेने आपल्याला नेऊ शकते. म्हणून तो 20 मिनिटाचा प्रयत्न कदाचित बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन संघर्षाला समजून घेण्यासाठी सपोर्ट करेल. आणि म्हणून हे काम यंग जनरेशनच्या माध्यमातून होत आहे. तर त्या कामाला आत्ताच्या अनुभवी लोकांनी, अनुभवी चळवळीने या जनरेशनला जर सपोर्ट केला आणि त्यांना त्यांच्या माध्यमाने काम करू देण्याचा जर एखादा मार्ग मोकळा केला तर मला वाटतं की त्याचा आउटपुट आपल्याला खूप चांगलं मिळेल. तरुणांचं पार्टिसिपेशन दिसून येईल. अनेक यंग जनरेशनचे लोक आपलं टॅलेंट घेऊन येतील आणि त्या टॅलेंटला आपण स्पेस द्यावा असं मला वाटते. नाही तर अजूनही बघा तुम्ही मुंबईमध्ये 2700 जयंतीचे कार्यक्रम आता नोंदणी झाली आहे पोलीस स्टेशनकडे, इकडे तिकडे. हा कालचा डेटा आहे. मला वाटतं की याचा जर फॉर्मॅट पाहिला आपण 30 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, तो फॉर्मॅट बदलतच नाही आहे. पुन्हा तोच फॉर्मॅट आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा फॉर्मॅट आत्ताच्या यंग जनरेशनला घेऊन जर आपल्याला करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचं इनोव्हेशन होऊ शकते. आयडियालॉजी ज्याला आपण म्हणतो. पण ती आयडियालॉजी जर ॲक्सेप्ट करणारी मुवमेंटच नसेल तर मग यंग जनरेशन हे आपल्याला असं वाटते की मुवमेंटपासून कटऑफ होत आहे. कारण कोणालाही असंच वाटतं की मला जर माझ्या विचारांना व्यक्त करण्याची जागाच नसेल, सो आय हॅव टू फाइंड आउट न्यू वे. आणि मग ते नवीन मार्ग शोधतात. ते नवीन मार्ग शोधायला जेव्हा जातात तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते आपल्यापासून दूर झालेत किंवा चळवळीपासून कट ऑफ झालेत. म्हणून हे यंग जनरेशन कधीच कट ऑफ नाही होणार. बाबासाहेबांवरती 70 वर्षापूर्वीही तेवढंच प्रेम करणारी लोकं होती. 35 वर्षापूर्वीही तेवढंच प्रेम करणारे होती. आजही तेवढीच आहेत. आणि पुढच्याही 100 वर्षानंतर याहीपेक्षा अधिक प्रेम करणारी माणसं, जनरेशन, पिढ्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे ही मनात आपण शंकाच नको आणायला. फक्त मार्ग बदलत आहेत. चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची मानसिकता आणि येणाऱ्या जनरेशनला स्पेस देण्याचं मोठेपण, ह्या 2 गोष्टी संकुचित झाल्यामुळे कदाचित आपल्यातला तरुणाईचा वर्ग आपल्यापासूनच दूर जातो की काय असं आपल्याला वाटायला लागलं. शेवटचा प्रश्न भंतेजी, बुद्ध जयंती वैशाख दीपोत्सव 2026 याबाबत आपण आपल्या बुद्ध अनुयायांना तसंच भारतीयांना काय संदेश द्याल? खरं तर ही गोष्ट भारतीय परंपरेसाठी नवीन नाही. कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने ही गोष्ट परिचित झालेली आहे. मुंबईच्या इतिहासात आणि भारताच्या इतिहासात हा पहिल्यांदाच कोणीतरी पुढे येऊन धाडस केलेलं आहे की बौद्ध धम्मामध्ये जागतिक स्तरावरती ज्या पद्धतीने
शास्ता तथागत बुद्धांचा जन्मोत्सव अनुमोदित केला जातो, त्या पद्धतीने करण्याची एक मीमांसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954च्या त्यांच्या भाषणामध्येच व्यक्त केली होती की जगाच्या पाठीवरती ज्या पद्धतीने शास्ता बुद्धांना ओळखल्या जाते, पाहिल्या जाते आणि त्यांचा आदर सत्कार त्यांच्या जन्मदिनी केला जातो, तसा प्रिय बुद्धाचा सत्कार बुद्ध जयंतीच्या निमित्ताने भारतात होताना दिसत नाही. माझी ही भूमी बुद्धाच्या बाबतीत उदासीन आहे. आता ही उदासीनता पुनश्च एकदा या मातीचा बुद्ध या मातीला परत देताना आपल्याला ती घालवून टाकायची आहे. म्हणून चळवळीतल्या सर्वांना बाबासाहेब आग्रह करतात की इथपासून पुढे बुद्ध जयंतीचा उत्सव या मातीतला सर्वात मोठा उत्सव राहील आणि या प्रज्ञादीपाने साऱ्या संसाराचा अंधार दूर करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय एका बोधिसत्व बुद्धाने दिला. त्याच निर्णयाचा सत्कार आपण आज अनुमोदित करूया. याच धाग्याला धरून आजही सिलोनमध्ये, थायलंडमध्ये, म्यानमारमध्ये, कंबोडियामध्ये, जपानमध्ये, तिबेटमध्ये, चायनामध्ये याच पद्धतीने वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री त्या देशातला देशप्रमुख अगदी 12च्या ठोक्याला पहिला दिवा प्रज्वलित करतो आणि तो सारा देश दिव्याने न्हाऊन निघतो. त्या देशाचा असा विश्वास आहे, एक बौद्ध देश म्हणून, की याच वैशाख पौर्णिमेच्या पहिल्या प्रहरी तथागत बुद्धांनी आपल्या करुणेचा दिवा या निसर्गाला दिला आणि या निसर्गातली सारी अशांतता, सारं दुःख, दौर्मनस्य, साऱ्या नकारात्मकतेला पराजित करण्याचा दिव्य संदेश दिला. त्याला आपण प्रज्ञाप्रकाश म्हणूया, बोधीचा प्रकाश म्हणूया. याच बोधीप्रकाशाचा एक संकेत म्हणून रात्रीच्या अंधारात पेटवलेला दिवा भौतिक अंधाराला दूर करतो आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने प्रज्वलित केलेला प्रज्ञेचा दिवा माझ्यातला राग, माझ्यातला द्वेष, माझ्यातला क्रोध, माझ्यातला अहंकार आणि अंततः माझ्यातल्या अविद्येचा अंधकार दूर करतो. आणि म्हणून या मध्यरात्रीच्या वैशाख पौर्णिमेच्या पहिल्या प्रहरी 12 वाजता चैत्यभूमीच्या किनाऱ्यावरती यावर्षी पूजनीय भिक्खू संघाने अनुमोदित केलेला पहिला दिवा पेटेल आणि लाखो लोक आपला दिवा घेऊन त्या समुद्र किनाऱ्यावरती पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यात 28 बुद्धांचे सूत्र चॅन्टिंग ग्रहण करतील. या जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, हा जो शांतीचा संदेश आहे आणि जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती उभा आहे असं सारं जग म्हणत आहे. अशा वेळेला या बुद्धाच्या करुणेच्या दिव्याची नितांत गरज आहे. जोपर्यंत या जगाला शांतीचा बुद्ध कळत नाही तोपर्यंत या बुद्ध तथागताचा निष्ठावंत अनुयायी, प्रचारक, भिक्खू, भिक्खुनी, अनागारिक, अनागारिका, उपासक, उपासिका, बौद्ध तरुण, बौद्ध तरुणी या अनेक नातेसंबंधाने या जगाला बुद्ध या ना त्या मार्गाने कळवून देण्याची सर्वात मोठी जबाबदारी आपल्या डाव्या आणि उजव्या खांद्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि म्हणून त्याच जबाबदारीचा एक भाग या वैशाख पौर्णिमेला पूर्ण करण्याचा संकल्प पूजनीय भिक्खू संघाने केला. आज आपण पाहत आहात की मागील 3 महिन्यापासून या अथक परिश्रमातून हे घडून आलं आणि हजारो लोकांना एवढं तर कळलंच की वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री दिवा पेटवावा आणि सकाळी सूर्य उगवल्याबरोबर ध्वज फडकावा. अंधारात ध्वज फडकवल्या जात नाही आणि सूर्य निघाल्यानंतर दिवा लावल्या जात नाही. दिवा अंधारात लागावा आणि ध्वज सूर्यप्रकाशाच्या सोबत या जगाला समता देणारं सर्वात मोठं संकेत म्हणून तो फडकावा. म्हणून या वर्षाची वैशाख पौर्णिमा भाषणातली नाही. या वर्षाची वैशाख पौर्णिमा केवळ सालाबादाप्रमाणे चालत आले असंही नाही. आता ही नवीन आहे, इनोव्हेटिव्ह आहे, नव्याने घडत आहे. आपणच आपला दिवा घ्यावा, चालत चालत बुद्धं शरणं गच्छामीचा उद्घोष करावा आणि या जगाला शांतीचा संदेश देणारा दिवा आपल्याच हाताने समुद्र किनाऱ्यावरती प्रज्वलित करावा. हे मुंबई शहर मोठं पुण्यवान आहे की या मुंबई शहराला समुद्र किनारा मिळाला आणि याच समुद्र किनाऱ्यावरती बसलेल्या शहरातले बौद्ध अनुयायी लाखोच्या संख्येने रात्रीला बाहेर येत आहेत. हीच एक नव्याने एक नाविन्यपूर्ण बातमी या जगाला मिळत आहे की सर्वांचे कार्यक्रम सकाळी 11:30ला होतील आणि बौद्ध धम्मातला खरा कार्यक्रम हा रात्री, त्याला भली पहाट म्हणू आपण, अर्ली मॉर्निंग म्हणू आपण, 12 वाजता सुरू होईल आणि 5 वाजता समाप्त होईल. त्याचं नाविन्यपूर्ण हेच आहे की रात्रीच्या या प्रवासात शांत आणि शीतल चंद्राच्या प्रकाशात वैशाख पौर्णिमेचा करुणेचा दिवा
पूजनीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली आता प्रज्वलित होत आहे. बुद्ध का दीपक बुद्ध जयंतीत वैशाख दीप उत्सव 2026. मी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून सर्व भारतीयांना तसेच बौद्ध उपासक उपासिकांना मी लॉर्ड बुद्ध या टी व्हीच्या माध्यमातून नम्र विनंती करतो किंवा जाहीर आव्हान करतो की या कार्यक्रमाला आपण दान देऊन परत एकदा भंतेजीचे जे नंबर आहे ते स्क्रोलवर सुरू आहेत, भंतेजीला फोन करून दान देऊन या कार्यक्रमाला युद्ध नको बुद्ध हवा ही जी विश्वशांती जे मैत्री करुणा या सर्व घटकांचा जो बुद्धांनी एक मनोरा उभा केलेला आहे, या मनोऱ्याला आपण वंदन करून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.